आज हा घरीमध्ये आमचे शेवटचे दिवस आहे आणि माझी शेजारी आईने आजचे दिवस काय आणले माझ्यासाठी. माझ्या फेवरेट पुरणपोळी, कटाची आमटी, पुरणपोळी सोबत मला हे एवढं आवडते ना, मी काय बोलू. नाही, सुधीरला तूप पोळी आवडत नाही, दूध पोळी आवडत नाही, त्याला कटाची आमटी आणि पुरणपोळीच खायला आवडते. त्याला उकड्या तांदळाची मेथी टाकून, चण्याची डाळ टाकून भाकऱ्या आवडतात, मोदक आवडतात, दाल फ्राय आवडते, सोलकढी आपली आवडते. म्हणजे सगळे पदार्थ सुधीर आवडीने खातो, असं काही म्हणत नाही कधी आई नको म्हणून. सगळे शेजारी आईच्या हाताचे आवडते मला. तसं सुधीरची सकाळ, माझी सकाळ सुधीर पासून होते. म्हणजे सुधीरचा माझा उघडला दरवाजा की सुधीरचा दरवाजा, आवाज आला की सुधीर उठला. परत संध्याकाळी त्यांनी केलेली आल्याची चहा त्याला खूप आवडते. संध्याकाळी 6 वाजले की सुधीरला म्हटलं, सुधीर चहा झाली की सुधीर लगेच चहाला यायचा. आता कुठेतरी काकी इमोशनल हो जाती है यार. आणि त्रास तर होणारच, कारण सुधीर दिवसभर सुधीर 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 सुधीर. आणि सुधीर पण तसाच आहे. कुठे जायचं असेल, खाली जायचं असेल, कुठे पाहुण्यांकडे जायचं असेल, आई मी इकडे जातो, आई मी तिकडे जातो. संध्याकाळी रात्री 11:30ला जरी कुत्र्यांची पिल्लं घेऊन खाली गेला, आई मी कुत्र्यांना घेऊन खाली जातो या. म्हणजे कंटिन्यू सुधीर आणि त्याची आई हे एक सर्कल तयार झालं. पण का कोणास जास्त दुःख नाही होत. असं वाटतं की आपला मुलगा एक तर नोकरीसाठी कुठेतरी जातोय किंवा शिकण्यासाठी हॉस्टेलला तरी जातोय. मग तेव्हा कशी आई एक बेचैन पण असते आणि तिला आनंद असतो की माझा मुलगा थोड्या दिवसात परत येणार. पण नाही, सुधीर नक्की येणार. अरे मी येणार का. एक चीज सर आहे, माझी आणि काकूचा बॉन्ड ना बहुत प्योर आहे आणि मतलब बहुत अच्छा है. ऐसा पहले कभी हुआ नहीं था, पण ये हमेशा रहेगा, टेन्शन नाही. आणि माझी शेजारी आईच्या ना 15 तारीखला बर्थडे आहे, वाढदिवस. मी काल शिफ्ट होत आहे, पण मी बर्थडे साठी येणार माझी आईला भेटायला. खूप आम्ही वाढदिवस साजरे केले, सगळे सण साजरे केले. आणि असं सुधीरचं घर किंवा माझं घर असं कधी वेगळं असं वाटतच नव्हतं. सगळे लोक माझी आईला ऍडव्हान्स मध्ये तुम्ही काय हात जोडते, पुरणपोळी बनवायला येत नाही हात जोडते. असं नाही. चला बाय.